नमस्कार मंडळी. आज काय झालं, ऑफिसमधून घरी येता येता स्टेशनला मला एक आजी दिसल्या. इतका पाऊस पडत होता तरी त्या बिचाऱ्या डोक्यावर साधं एक प्लास्टिक घेऊन भाजी विकत होत्या. सो विचार केला आज यांच्याकडूनच आपण भाजी घेऊ. मी सहसा अशाच व्यक्तींकडून भाजी घेते ज्यांना खरंच गरज आहे. छोटीशी आपल्याकडून मदत अशी त्यांना होते. सो घरी आले, सर्व भाज्या व्यवस्थित धुवून घेतल्या. सो विचार केला आज आपण बनवूया भरलं वांगं. त्याची प्रिपरेशन मी सुरू केली आहे इथे. सर्वप्रथम मी देवपूजा करून घेतली, जी माझी डेलीची रुटीन आहे, आणि स्वयंपाकाला लागले. पॅनमध्ये मी थोडं तेल टाकून त्यामध्ये कढीपत्ता आणि कांदा व्यवस्थित फ्राय करून घेतला आहे. मग मी त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केला आहे आणि थोडी अद्रकची पेस्ट मी टाकली आहे. हे सगळं व्यवस्थित लो फ्लेमवरती मी भाजून घेतलं आहे. मग आपले सुके मसाले जसं मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला मी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतला. आणि त्यानंतर मी थोडं ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, थोडं बेसन आणि मीठ टाकलं आहे. बेसन टाकल्यामुळे आपली जी करी असते त्याला छान अशी थिकनेस येते. हे सर्व व्यवस्थित मी भाजून घेतलं आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. हे आपलं स्टफिंग इथे तयार झालं. हे मी थोडं थंड करण्यासाठी ठेवून दिलं. मग आपण जे वांगी कट करून घेतली होती त्यामध्ये मी असे मधोमध स्टफिंग भरून घेतली. व्यवस्थितरित्या सगळी वांगी मी भरून घेतली. प्रत्येक ठिकाणी ही वांगी बनवण्याची पद्धत वेगळी असते. माझी पद्धत ही आहे. आवडली तर नक्की ट्राय करा. मग मी कुकरमध्ये थोडं तेल आणि थोडीशी काश्मीरी मिरची पावडर टाकून घेतली व जी आपण स्टफ केलेली वांगी होती मी एक एक करून तेलामध्ये सोडली. ही व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत. आणि उरलेलं आपलं जे स्टफिंग होतं मसाल्याचं ते पण मी ह्याच्यात ॲड केलं आहे आणि वरून थोडंसं पाणी टाकलं आहे जेणेकरून ही व्यवस्थित शिजतील. आणि एक 2 शिट्या लावून मी कुकरमध्ये हे व्यवस्थित शिजवून घेतलं आहे. खाण्यासाठी रेडी आहेत आपली भरली वांगी. नक्की ट्राय करा आणि कशी झालीत मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.